नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2026 ला पेसा क्षेत्रासंदर्भात नवीन जी आर आलाय. या जी आर नुसार 17 वेगवेगळ्या संवर्गासाठी 13 पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या सगळ्या पदांसाठी जे पेसा क्षेत्रासाठी निर्बंधित होते, पेसा क्षेत्रामध्ये भरती केली जाऊ शकत नव्हती, कोर्टाच्या अधीन ही केस होती, पण कोर्टाने दिलेला निकाल आणि शासनाचा हा जी आर जर बघितला तर आता या 13 जिल्ह्यांमध्ये 17 वेगवेगळ्या प्रकारच्या संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या संदर्भातला हा जी आर आपण थोडक्यात समजून घेऊया. त्या अनुषंगाने या 17 संवर्गामध्ये शिक्षक हे पद येतं का, पद येत असेल तर त्याच्या जागा वाढणार का आणि कोणत्या आणि किती जिल्ह्यासाठी लागू असणार, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी इथे बॅचेस अनाऊन्स केलेले आहेत. द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. सेपरेट बॅचेस आहे. हे फीचर त्या बॅचमध्ये असणार आहे. जुने विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी लगेच ऍडमिशन घेऊ शकता. 20 फेब्रुवारी पासून बॅच चालू होते. टीटी जून जुलै 2026 मध्ये येऊ घातलेली आहे. चला, मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण यापूर्वी लक्षात घ्या, म्हणजे आत्ताचा जो जी आर आहे तो आहे 11 फेब्रुवारी 2026 चा सामान्य प्रशासन विभागाकडून आलेला आहे. विषय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/25 17/11/25 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत, म्हणजे कोर्टाने निर्णय दिला होता पण संबंधित विभागाने हा जी आर काढणं गरजेचं होता. हा जी आर आलेला आहे. थोडक्यात ह्या जी आर कडे जाऊया, पण ह्या जी आरच्या अनुषंगाने आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. शिक्षक भरतीच्या जागा वाढू शकतात का, त्यानंतर 17 संवर्ग कोणते आणि शिक्षक आहेत का, त्यात या 17 संवर्गामध्ये जिल्हे आहेत का, आणि ते 13 जिल्हे कोणते ज्यामध्ये ही वाढ होऊ शकते. आपण पहिले बघूया की हा जी आर काय सांगतो. बघा, हा जी आर तुम्हाला मी दाखवतो. हा जी आर आहे 11 फेब्रुवारी 2026 चा. आता यामध्ये शासन निर्णय काय झालाय थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. यामध्ये प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेमध्ये हे कोर्टाच्या अधीन असल्यामुळे इथे भरती प्रक्रिया राबवली जात नव्हती. आता बघूया. बघा, शासन निर्णय आपण जर लक्षात घेतला तर पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेली दिनांक 29/8/2019 रोजीची अधिसूचना व शासन निर्णय 1/2/2023 तसेच शासन शुद्धीपत्रक 23 यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक 29/8/2019 रोजीची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाला आवाहित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. ही केस पडल्यामुळे सरकारच्या वतीने पेसा क्षेत्रात भरती होणार नाही असं न्यायालयाला आश्वासित करण्यात आलं होतं. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/25 आणि 17/11/25 रोजीच्या निर्णयाद्वारे पदभरतीस मान्यता दिली असल्याने पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. आता 17 संवर्गाची ती भरती होणार आहे. मग हे 17 संवर्ग नेमके कोणते आहेत, तर तुम्हाला 17 संवर्ग पहिले दाखवतो कोणते आहेत. बघा, हे 17 संवर्ग आहेत तुमच्या समोर. त्यातलं पहिलं पद यामध्ये कोणतं आहे, तर पहिलं पद आहे ते तलाठी, नंतर सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, त्यानंतर आहे सहाय्यक परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, वनरक्षक कोतवाल, वन अन्वेषक स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर कामाठी आणि पोलीस पाटील असे हे 17 संवर्ग आहे जी आता या 13 जिल्ह्यात भरले जाणार आहे. कोणते मग पेसा क्षेत्रातले 13 जिल्हे, तर हे पेसा क्षेत्रातले 13 जिल्हे असे असणार आहे: ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर. तुम्ही जर ह्या जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल किंवा ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर भरतीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर नक्कीच यामध्ये आता पेसा क्षेत्रात सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मग त्याचे निकष काय आहेत, काय नियम बदलले ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, काय असणार यामध्ये पहिला मुद्दा आता नीट समजून घ्या काय आहे, तर अनुसूचित क्षेत्रातील
ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या म्हणजेच एसटी कॅटेगरी 50% अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. खुला म्हणजे ओपन टू ऑल, रिझर्वेशन नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी संख्या 50% असेल त्या ठिकाणी एसटीच्या विद्यार्थ्यांना 100 जागा असेल तर 50 जागा एसटीच्या उमेदवारांना आणि ओपन साठी 50च्या जागा. मग ह्या ओपन म्हणजे काय, इथे प्रत्येक प्रवर्गाचा विद्यार्थी या जागेच्या अगेन्स्ट फॉर्म भरू शकतो. म्हणजे ओबीसी असेल, एससी असेल, एनटी अबकड असेल, हे सुद्धा या ओपन मधनं जाऊ शकतात. याचा अर्थ इथे तुम्हाला कॅटेगरीनुसार बाकीच्यांना आरक्षण नाही. ओपनच्या जागा म्हणजे सगळ्यांसाठी आणि एसटीला 50 जागा आहे. म्हणजे एसटीची मुलं इथे पण जातात, एसटीची मुलं इकडे पण येऊ शकतात, हे पण लक्षात घ्या. तसेच ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50% दरम्यान आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती व उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. म्हणजे सेम जर पहिले मुद्दा होता, पहिली कंडिशन होती की 50% जागा जर एसटीच्या असतील, तर दुसरी कंडिशन आहे 25 ते 50च्या दरम्यान जर असेल, 25 ते 50% जागा एसटी नसेल तर सेम तुम्हाला निकष लागू आहे. एसटीला 50% जागा, ओपनला उरलेल्या 50% मध्ये इथे जागा मिळणार. दुसरा मुद्दा बघा, ज्या गावांमध्ये आदिवासी लोकसंख्या 25 पेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 अनुसूचित संवर्गातील कोतवाल व पोलीस पाटील वगळून सर्व सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 25% पद एसटी जमातीला व 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावी व उर्वरित 50% पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावी. तिसरी कंडिशन इथे त्यांनी सांगितलेली आहे, जर 25% पेक्षा जर ही संख्या कमी असेल, 25 ही मोठी आहे बरोबर, 25% पेक्षा कमी असेल, मला कमी म्हणायचंय, कमी असेल तर अशा गावांमध्ये काय होणार आहे, हे 2 पद जर सोडली तर उर्वरित ठिकाणी 25% पद जे असतील ही एसटी कॅटेगरीला असेल, त्यानंतर 25% पद हे कॅटेगरीसाठी असेल, उर्वरित कॅटेगरी, आणि 50% जागा ह्या ओपन साठी असणार आहेत. तुम्ही विचार करा, शिक्षक भरतीच्या सुद्धा इथे जागा आहेत. तुम्हाला मी आत्ताच दाखवलं 17 संवर्गामध्ये शिक्षक हे पद येतं. तिसरा मुद्दा काय याच्यामध्ये समजून घेऊया. तिसरा मुद्दा काय, ज्या अनुसूचित क्षेत्रातील 50% जागा पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावायची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अ, नंतर 25% पदांना परिशिष्ट ब, आणि तिसरं जे आहे 25% जागांसाठी परिशिष्ट क, याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवावी असं त्यांनी, आरक्षण द्यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपण थोडक्यात बघू हे परिशिष्ट काय सांगता. बाकी ओके, परिशिष्ट काय सांगता, पहिलं परिशिष्ट तुमच्या समोर आहे बघा, परिशिष्ट अ, ज्यामध्ये 50% जागा 50% जागा एसटी मधून, 25 ते 50% जागा सुद्धा यामध्ये सुद्धा 50, म्हणजे दोन्ही कंडिशन इथे बघा, जर त्या तिथली लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर, आणि ज्या ठिकाणी 25 ते 50%च्या दरम्यान असेल तर ह्या दोघांसाठी हा नियम लागू आहे. आरक्षणाची टक्केवारी कशी असेल, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी 50% जागा हे त्यांचे बिंदू क्रमांक असेल आणि उर्वरित खुल्या प्रवर्गासाठी 50% जागा हे त्यांचे बिंदू नामावली असेल. बघा, त्यानंतर दुसरं परिशिष्ट ब आहे या ठिकाणी दिलेलं. ब असं सांगतं की ज्या ठिकाणी 25% कमी आहेत, बरोबर, जागा कशा आहे 25% कमी आहेत, 25% जास्त आहेत. सो अशा वेळेस 25% कमी असेल तर अशा ठिकाणी भरतीची प्रक्रिया कशी असावी, तर त्यांनी सांगितलं 5% जागा ह्या अनुसूचित जाती म्हणजे एसटी साठी असेल, अनुसूचित जाती म्हणजे एससी म्हणायचं, मला इथे परत माहिती चुकलं, अनुसूचित जातीसाठी 5% जागा आहे, एससी साठी, अनुसूचित जमातीसाठी 25% जागा आहे. बघा खाली दिले विमुक्त जाती 1% जागा, भटके जमाती 1%, भटक्या जमाती क ड 1% आहे. ओबीसी एसबीसी ला 1 आहे, ओबीसी ला 7 आहे, एससीबीसी ला 4%, ईडब्ल्यूएस ला 4%, अराखीवला 50%. अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं सांगितलंय. आणि परिशिष्ट क मध्ये इथे आरक्षणाची पद्धत त्यांनी सांगितलेली आहे याप्रमाणे. बघा ही टक्केवारी तुम्हाला दिसते, या पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अ जा म्हणजे एससी, एसटी, एनटी, अ ब क
SBC, OBC, SCBC, EWS आणि अराखीव अशा पद्धतीने ही जागा भरल्या जाणार आहेत. असा हा GR थोडक्यात आलेला आहे. याचाच अर्थ आपला प्रश्न जो आहे तो असा आहे की शिक्षक भरतीच्या जागा इथे वाढणार का? मग तर 100% तुम्हाला माहिती आहे या क्षेत्रामध्ये पेसामध्ये शिक्षक हे पद पण भरती केलं जाणार आहे. दुसरा टप्पा टेटचा झाला होता पवित्र पोर्टलद्वारे, तिथे सुद्धा शिक्षक भरती रखडलेली होती, तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक रुजू केले होते. पण आता या जागेवरती आता ही 17 पदं भरली जाणार आहे. सो महत्वाचा GR सगळ्यांसाठीच असणार आहे, याचा फायदा सगळ्यांसाठीच होणार आहे. आणि नक्कीच या पवित्र पोर्टलद्वारे जी जाहिरात येणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या जागा येणार होत्याच, पण या पेसा क्षेत्राच्या GR मुळे 13 जिल्ह्यात सुद्धा आता शिक्षक भरती होणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे, गुड न्यूज आहे. सो नक्कीच याचा फायदा भविष्यात तुम्हाला होणार आहे. पण यानंतरही तुमच्या मित्रांना नक्की कळवा की पुढच्या येणाऱ्या टेटसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची ही बॅच लॉन्च होते 20 फेब्रुवारीपासून. सो ह्या GR बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या संदर्भात तुमचं काय मत आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा. याची जर तुम्हाला PDF हवी असेल GRची, तुम्हाला कमेंटमध्ये GR नाव कमेंट करून टाका, त्याची पण PDF तुम्हाला पाठवतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ही अवेलेबल होऊन जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.